आता येऊयात मुंबईमध्ये. मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचा फोन कसा हॅक झाला याची माहिती समोर आलेली आहे. शनिवारी दुपारी भिडे यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला आणि त्यांच्या नावानं एक पार्सल बुक करण्यात आल्याचा दावा केला. आपण कोणतंही पार्सल मागवलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावरती फोन करणाऱ्यानं त्यांना डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगितलं. नंतर त्यांना एक 10 अंकी मोबाईल नंबर आणि शेवटी हॅशटॅग असलेला एक कोड पाठवण्यात आला आणि तो डायल करण्याची सूचना त्यांना देण्यात आली. आता त्या कोडमुळे त्यांच्या फोनवरती कॉल फॉरवर्डिंग सक्रिय झालं, ज्यामुळे येणारे कॉल सायबर गुन्हेगारांच्या नियंत्रणाखाली असलेल्या नंबरवरती वळवले गेले. ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. ऋतिक, अगदी धक्कादायक अशा पद्धतीचा हा सगळा प्लॅन आहे, सविस्तर सांगा. नक्कीच आपण बघतोय की अश्विनी भिडे या मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त आहेत आणि अशा व्यक्तीचा मोबाईल हॅक होतो म्हणजे हे आश्चर्यकारक आणि तेवढंच गंभीर आहे. आपण बघितलं तर पोलिसांनी ही माहिती दिलेली आहे की आता अश्विनी भिडे यांचा मोबाईल कसा हॅक झालेला होता. एकंदरीत बघितलं त्यांचं व्हॉट्सअप हे हॅक करण्यात आलेलं होतं. सुरुवातीला त्यांना डिलिव्हरी बॉयने कॉल केला की असं पार्सल आलेलं आहे. त्यांनी तो मी कुठलीही ऑर्डर केला नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र त्याच संदर्भातल्या ज्या काही सूचना असतील, ज्या काही त्रुटी असतील, तुम्ही या नंबरवरती कळवा असं त्यांना एक नंबर देण्यात आला. पाठीमागे हॅशटॅग जोडलेलं होतं. त्यांनी तो नंबर डायल केल्यानंतर त्यांचा कॉल जो आहे तो फॉरवर्डिंग व्हायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर जे सायबर भामटे आहेत त्यांनी OTP वगैरे देऊन सर्व व्हेरीफाय करून त्यांचा व्हॉट्सअप जे आहे, फोन जे आहे तो हॅक केल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीत पोलीस याचा तपास करता हे सर्व कोणी कृत्य केलं आणि त्या सर्वांना आता गजाआड केलं जाईल. धन्यवाद. सविस्तर माहिती दिली आपणावरती.